तर रमाई कन्या या चॅनलच्या माध्यमातून आपण रमाईंच्या लेखी हा उपक्रम गेल्या काही दिवसापासून सातत्याने राबवत आहोत आणि अतिशय चांगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्याला। तर असंच आज आपण दौंड तालुक्यातील देऊळगाव येथील उपासिका आदरणीय निर्मला ताई मुरलीधर पोळ यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत। त्यांनाही रमाईंच्या विषयी बोलायचं होतं आणि त्यांची इच्छा आहे आणि म्हणून आज आपण त्यांच्याशी रमाईंच्या विषयी चर्चा करणार आहोत। त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभागी असतात आणि धम्माचं चांगलं ज्ञान त्यांना अवगत आहे। पूर्णपणे धम्ममय वातावरण त्यांच्या घरात असतं आणि म्हणूनच आज आपण त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहोत। तर आपण जरा वेळ न लावता आपण त्यांच्याशी थेट गप्पा मारूया। जय भीम। रमाई कन्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आणि रमाईंच्या लेखी या उपक्रमामध्ये सुद्धा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। बरे आणि तुम्ही चांगलं धम्माचं कार्य वगैरे करत असता आणि धम्ममय वातावरण पण आहे तुमच्या घरात। पण मला थोडीशी तुमची ओळख करून द्या। माझं नाव निर्मला मुरलीधर पोळ, गाव आमचे देऊळगाव राजे, तालुका दौंड, जिल्हा पुणे। माहेर माझं बारामती तालुक्यात अंजनगाव, अंजनगाव तालुका बारामती, जिल्हा पुणे। खूप छान। रमाईंच्या लेखी म्हणजे आपण हा उपक्रम नेहमी घराघरात राबवतोय, सर्वांच्या घरी घरी जाऊन आपण पोहोचतो, जेणेकरून रमाई माता किंवा इतर महापुरुष महामानव असतील, ह्या महामाता ज्यांनी आपल्यासाठी कार्य केलं आपण त्यांना घराघरात पोहोचवतोय आणि जेणेकरून त्यांच्या आचार विचारांचा प्रचार आणि प्रसार होईल। आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा मला हे केलं, इथं बोलवलं आणि खरंच तुम्हाला म्हणजे असं काय वाटेल का रमाईंच्या बद्दल जर बोलायचं झालं किंवा सावित्रीबाई, म्हणजे तुम्हाला ज्या कोणी म्हणजे आपण आता ज्यांच्यामुळे आहोत ते त्यांच्याबद्दल बोलायला तुम्हाला नक्की काय वाटेल किंवा काय बोलू शकाल तुम्ही सांगू शकता? म्हणजे रमाई मातेने खरोखरच भीमराव आंबेडकरांना एवढी साथ दिली, अशी साथ कोणी अजून देणार बी नाही असं मला वाटतं। आणि सावित्रीबाई फुले आहेत ना, त्यांनी शिक्षणाचा मार्ग दाखवला। एवढ्या जाता हाटात सासर वसात त्यांनी हा मार्ग दाखवलेला। मला ह्या माता माऊली लय आवडतात खरंच, आणि आवडतच म्हटलं पाहिजे का त्यांच्यामुळेच आपण, नाही तर आपल्या हाल किती होते। माई साहेब आपण म्हणतो पण नाव ओळखू येत नाही। माई साहेब म्हणले की म्हणलं का नाही रमाबाई आंबेडकर की म्हणतात हा माता रमाई म्हणतात, त्यांना आई म्हणतात। रमाईंचं कार्य कसं असं जसं म्हणजे रमाईंचं आचरण म्हणजे सगळ्यांमध्ये असावं नाही का, सगळ्यांसाठी प्रयत्न केले, शिक्षणासाठी केले, गरीबाला कोणाच्या दुःखासुखात सामील झाले, कुणाला उपाशी राहू दिले नाही, शिक्षण लय केलेलं आहे त्यांनी। बरोबर, आणि स्वार्थी माता नव्हती। बरोबर बरोबर। आणि हा अजून म्हणजे कसं की आता रमाईंनी कार्य केलं हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे। रमाईंनी कार्य केलंय म्हणजे खूप मोठा त्याग केलेला आहे, संघर्ष केला आहे, खडतर प्रवास केला आयुष्याचा। तसेच सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा तितक्याच कष्ट खाल्लेले आहेत आपल्यासाठी। त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगावं वाटतं? सावित्रीबाई एवढ्या शिक्षणाबद्दल होत्या, सासरच होता त्यावेळेस, अस्पृश्यांना शिव देत नव्हते, बोलू देत नव्हते, त्यांच्या अंगावर शेण टाकायचे, दगडी टाकायचे। म्हणजे एवढ्या परिस्थितीतून कितीतरी माता माऊलीने शिक्षणाचं। मग आजच्या महिलांना काय सांगाल? आताच्या महिलांना काही एखादी गोष्ट कमी पडली तरी त्या पूर्ण आपण तांडव करतात। मग तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता राहिलं पाहिजे, त्यांचं जर दिवस आठवले तर आता तुम्हाला काय सांगावं वाटेल? तुम्ही आला ही बुद्ध यार दिसलो, तुम्हाला आल्या दिसलं का नाही? किती सुंदर, किती छान दिसलं का नाही? मग ही मुलांनी ते गिरावलं ना, जे अक्षर दिलं ते गिरावलं आणि त्यांनी ही मार्ग धरले का, म्हणून ही पुढे आलो आपण। कुणामुळं पुढे आलो? नुसतं पेनाच्या टोकावर लिहिली ही घटना आणि त्या घटनेमुळे आपण पुढे आलो। तुम्ही एवढंच घर, तुम्ही पूर्ण घर घडवलंय, तुम्ही सर्व मुलांना संस्कार दिले धम्माचे। मग ते थोडंफार आता ह्या वयामध्ये आमच्या घरी उपासिका आल्या, किती नाव असतात का? मग किती आम्हाला फार आनंद वाटला, आनंद वाटला आम्हाला। तुमच्या घरात मला असं धम्ममय वातावरण जाणवलं, धम्माची लोक आली घरी। म्हणजे तुम्ही फार सुंदर असे संस्कार केलेले आहेत आणि त्या संस्काराचंच हे
जे तुम्ही धम्माचे संस्कार म्हणजे ह्यांचे आचरण पाळे तथागतांचे, बाबासाहेबांचे, माता रमांचे, ह्या महापुरुषांच्या ह्यांना समोर ठेवून आपण तशा पद्धतीने जगलो वागलो म्हणून आज आपली मुलं घडली. म्हणून तुम्ही एवढं सर्व चांगल्या पद्धतीने सर्व घडवणं बी घडवणं बी ते वेगळंच असतं. वेगळंच असतं. घडवाय गेलो ते घडले तर ठीक असं असतं ते. हे घडले घडतातच. तेवढी ताकद आहे आपल्या धर्मामध्ये, तेवढी ताकद आहे, तेवढी ऊर्जा आहे धर्माच्या. आणि हे महामानवांनी एवढे केले की बाया कसं जाऊ देणार आपण, नाही का, आपल्यासाठी. तर खूप सांगितलंय आणि तुम्हाला भेटून पण खूप आनंद वाटला. कारण तुम्ही खरंच नाही, मला छान वाटलं तुमच्याशी बोलून. खरं खरं सांगते, कारण तुम्हाला जितकं म्हणजे अवगत आहे तितकं तुम्ही बोलायचा प्रयत्न केला. कारण आज तुमच्याकडे बघून इतर सुद्धा आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांनाही वाटेल की आपणही 4 शब्द बोलावं, काय हरकत आहे. आपण निर्मलाबाई बोलते आपण बी 4 शब्द बोलावे, पुढे निघावे. त्या निमित्ताने हे महामानव, महामाता, हे रमाई, सावित्री, अहिल्या, जिजाऊ हे घराघरात पोहोचतील. खूप खूप तुमचं अभिनंदन करते या ठिकाणी. आणि तुम्हाला म्हणजे आपण हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी किंवा ही मुलाखत थांबवण्यापूर्वी मला तुम्हाला आमच्या ह्या रमाई कन्या सेटवर येऊन कसं वाटलं? लय भारी वाटलं, अंतकरणापासून छान वाटलं. तुम्ही अशा उपासिका घरी आल्या आणि ते बरं वाटलं. छान वाटलं. तर आपलं असंच तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी आणि इथून पुढच्या तुम्हाला आरोग्य सुद्धा खूप चांगलं लाभो आणि तुमच्या संपूर्ण भवितव्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी याची मनापासून शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी आपला कार्यक्रम संपला. परत भेटू पुढच्या रमाईंच्या लेखींच्या सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय भीम. जय भीम. जय